मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वनताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। धार्मिक भावनांचा सन्मानच आहे असं वनतारा प्रशासनाने म्हटलेलं आहे। माधुरीला नांदणी मठाकडे देण्यासाठी याचिकेमध्ये सहभागी आहेत, तर हत्तीचा ताबा घेण्याचा आमचा प्रयत्न नव्हता असं आता वनतारा प्रशासनाने स्पष्ट केलंय। आम्ही फक्त सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन केलं असं वनतारा प्रशासनाचं म्हणणं आहे। आज मी वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, त्यांच्याशी मी चर्चा केली। सुप्रीम कोर्टाला विनंती करू की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपल्या कोल्हापूरमध्ये नांदणी मठ जे आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू। हाय पॉवर कमिटीने ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हत्ती आपण आणू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या। त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला, जो कोर्ट देईल असं आम्हाला वाटतं आहे, तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था, कारण त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे, ते सगळं ते करून द्यायला देखील तयार आहे। आजच त्यांनी वनताराचे CEO विवान यांच्याशी या ठिकाणी चर्चा केली आणि आज त्याचं ट्विटही त्यांनी त्या ठिकाणी केलंय आणि त्यांनी जो वनतारा परिवार आहे त्याला सुद्धा महाराष्ट्र शासनाबरोबर मठाबरोबर राहण्याचं नियोजन त्यांनी या ठिकाणी असल्याचं सांगितलंय। ही स्टेप अत्यंत महत्वाची स्टेप आहे, कारण रिव्ह्यू पिटिशन मध्ये ज्यावेळी या ठिकाणी हे सगळं जाईल त्यामध्ये वनतारा आणि महाराष्ट्र शासन ज्यावेळी ह्या दोन्ही बाजू मठाच्या बाजूने उभं राहतील त्यावेळी निश्चितपणे आमची हातणी नांदणीला महादेवी यायला मार्ग सुखकर होईल। न्यायालयीन कामकाजामध्ये अडकून वेळ काढण्यापेक्षा आमचं स्पष्ट मत असं आहे की महामहिम राष्ट्रपतींनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि सरळ जनभावनेची दखल घेऊन हा हत्ती नांदणी मठाकडे सुपूर्द करण्याचा आदेश द्यावेत। संपूर्ण महाराष्ट्रातला सर्वच जनता आता माधुरीला परत आणण्यासाठी आतुरलेली आहे आणि जनभावनेचा जरा तरी विचार केला पाहिजे। सर, माधुरी हत्तीला आणण्याच्या बाबतीत एक वेगळा न्याय, मग आम्ही पण जनताराला जायचं का, तिथनं तिला अशाच प्रकारे हिंसाचार करून सोडवायचा का, असा प्रश्न आमच्या समोर येतो। मला असं वाटतं जर कबूतर खाण्याच्या बाबतीत एक न्याय होणार असेल तर माधुरी हत्तीच्या बाबतीत पण न्याय होणं गरजेचं आहे, कारण त्याच्याही बाबतीत अनेक कोल्हापूरकरांचे असतील, अनेक मुंबईतल्या लोकांचं आस्थेचा विषय झालेला आहे तो। अनेक लोक आजही घरात माधुरी हत्तीसाठी रडत आहेत। कोल्हापूरमधनं मला अनेक फोन येतात, अनेक फोन फेसबुकला मेसेंजरवर मेसेज येत असतात की दादा या बाबतीत सन्माननीय राजसाहेबांनी पण एक भूमिका घेतली पाहिजे। तर मला असं वाटतं की हे दोन्ही विषय हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झालेले आहेत आणि सुप्रीम कोर्टालाच रिक्वेस्ट करून ह्या दोन्ही विषयांवर मार्ग काढायला पाहिजे असं मला वाटतं। यामध्ये कायदेशीर मार्ग काढून, कायद्यात बदल करून, अमेंडमेंट करून राज्य सरकार, केंद्र सरकार जर तुमचं त्या कर्नाटक आणि आंध्र आणि महाराष्ट्र इथं बॉर्डरवरती हत्ती पिसाळलेले केरळमध्ये ते काय धिंगाणा घालतायत, गावात घुसतायत, अमकं होतंय, त्यांचं पुनर्वसन करायचं असेल, तुमचं काय ते वनतारा द्या सोडून त्या ठिकाणी दुसरं एखादं काहीतरी अभयारण्य चालू करा। त्या ठिकाणी त्यांच्या अजून सामाजिक संस्था असतील किंवा वनतारावाले असतील त्यांची मदत घ्या। त्या ठिकाणी एखादं हे निर्माण करा जंगल की त्या ठिकाणी त्यांचं संगोपन केलं जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमची माधुरी परत आली पाहिजे या दृष्टिकोनातनं पॉझिटिव्ह आम्ही थिंकिंग करतो। आणि शेवटी राजू शेट्टी किंवा त्यांच्यासारखे विचार करणाऱ्या राजकारण्याला आम्ही या ठिकाणी काय म्हणतात त्याला इशारा देतो की तुम्ही जर असंच जर समाजाला, आमच्या जनतेला भडकवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।